भारत देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। पुलगाव शहरात सुद्धा हिंदू समुदायांकडून गणपती बाप्पांची स्थापना करून हा उत्सव साजरा करण्यात येतो। गणपती उत्सव दरम्यान पुलगावात प्रसिद्ध असलेले सर्कस मैदान येथे आनंद मेळ्याचे आयोजन करून या 10 ते 15 दिवस शहरातील महिला पुरुष तसेच नागरिकांना मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध करून दिले जात होते। पुलगावाची सर्कस मैदानाची जागा ही शहराच्या मधोमध असल्याने तसेच पोलीस स्टेशन जवळ असल्याने महिलांचे व वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। सदरची सर्कस मैदानाची जागा विवादित असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल विभागाकडून गणेशोत्सव कालावधीत नागरिकांच्या मनोरंजनाकरिता आनंद मेळ्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत होते। पुलगाव येथील सर्कस मैदानाची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खेळाचे मैदान याकरिता राखीव करून सदर जागाचे इतर प्रयोजनाकरिता उपयोग करता येणार नसल्याच्या अटीवर नगर परिषद पुलगावला हस्तांतरित करण्यात आली आहे। त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव कालावधीत पुलगाव नागरिकांना आनंद मेळा याला मुकावे लागणार आहे। आनंद मेळाव्याकरिता दरवर्षी स्थानिक लहान व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक लोकांना खुल्या ग्राउंडची जागा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार महसूल विभाग आवंटित करीत होते, परंतु यावर्षी जिल्हाधिकारीद्वारे आदेश काढल्याने आता हा ग्राउंड फक्त खेळाच्या मैदानापुरते मर्यादित करण्यात आले आहे आणि मैदान राखीव करून नगर परिषद पुलगावला हस्तांतरित करावे असे सुद्धा आदेशामध्ये नमूद केले आहे। कित्येक वर्षापासून येथे मीना बाजार लागत असल्याने गावातील लहान मोठ्या व्यावसायिकाला उपजीविकेचे साधन निदान 15 दिवस तरी उपलब्ध होत होते। आता मागील काळातील पुलगावाची परंपरा पाहता पुलगावकर जनतेचे जिल्हाधिकारी यांना विनंती वजा मागणी आहे की गणेशोत्सव निमित्त 15 दिवस तरी हा सर्कस ग्राउंड नगर परिषदेला आदेश देऊन मीना बाजार करिता व्यावसायिक लोकांना देण्यात यावा। सोबतच खासदार अमरबाबू काळे, आमदार रणजित कांबळे यांना सुद्धा विनंती आहे की याकडे लक्ष देऊन लहान व्यावसायिकांची बाजू मांडून ग्राउंड उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।